यांच्या मिटिंगा सुरू झाल्यात। काय काय केलं आज दिवसभर काय बघायला मिळेल नाही। पळत येत म्हणते काय करते तर काय नाही, पळून कोणाला नाही, मला बोलत नाही। परत म्हणलेत आज मीडियावाले म्हणलेत ते म्हणलेत का नाहीत मला नाही माहित। ते म्हणले आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी ते ऐकतच नाहीत। ती मुंबईला येऊन चूक करायला लागली। मी चूक करायला लागलो? 7 महिन्यात प्रत्येक वेळेस मी सरकारला माझ्या मराठा समाजाच्या वतीने वेळ दिलाय। मी जर या समाजासमोर लाईव्ह बोललो नसतो तर मला यांनी प्रचंड अडचणीत आणलं असतं। माझं आणि माझ्या मराठा समाजाचं नशीब बळकट होतं म्हणून मी लाईव्ह समाजासमोर केलं आणि सरकारच अडचणीत आलं। काय बोलणी झाली हे मराठा समाजाला माहिती, काय चर्चा झाल्या हेही समाजाला माहिती, सांगण्याची गरज नाही। त्यामुळे यांनी किती डाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझा समाजात गैरसमज पसरत नाही। आणि जर पसरला असता तर आज गेवराईपर्यंत 15 लाख मराठा आलाच नसता। त्यांना अगोदर 3 महिने दिले, पुन्हा आले 30 दिवस द्या, आपण 40 दिले। म्हणले एवढ्या वेळेत होत नाही, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, सामंजस्याची भूमिका घ्या, आणखीन 2 महिने द्या। 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने दिले आणि आपण ते दिल्या नसल्यामुळे आपण 23 डिसेंबरला बीडच्या एल्गार सभेतून सरकारला सांगितलं, इशारा सभेतून 20 जानेवारीला आम्ही मुंबईला येतोय। म्हणजे 23 डिसेंबर ते 20 जानेवारी म्हणजे 23 जानेवारीला पुन्हा 1 महिना होतो, एकूण महिने 7। या महाराष्ट्रात किंवा या देशात इतका वेळ एखाद्या मागणीसाठी कोणीच दिला नसेल इतका मराठा समाजाने दिला। तरीही तुम्ही आम्हाला दोषी ठरणार आणि तुम्ही जर वेळोवेळी मराठ्यांचं खरं असणार आरक्षण नाही दिलं तर यांना पण मराठे म्हणते, तुमचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मराठेही सोडणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।